ज्या मातीशी नातं सांगून बळीराजा अहोरात्र कष्ट करतो, त्याच मातीच्या कुशीत पिकवलेल्या सोन्याला जेव्हा कवडीमोल भाव मिळतो तेव्हा नेमकं काय होतं याचं दृश्य सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात पाहायला मिळालं आहे। एका प्रगतशील शेतकऱ्याने पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे 2 एकर कांद्याचं पीक पेटवून दिलं आहे। नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर येथील प्रगतशील शेतकरी लखन माने यांनी मोठ्या आशेने आणि जिद्दीने 2 एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती। त्यासाठी बियाणं, खतं, औषधं आणि मजुरीसाठी हजारो रुपयांची गुंतवणूक केली। दिवस रात्र घाम गाळून पीक जोपासलं, पण जेव्हा हा कांदा बाजारात पोहोचला तेव्हा जे वास्तव समोर आलं ते कोणत्याही शेतकऱ्याचा धीर खचवणारं होतं। तब्बल 100 पोती कांदा विकल्यानंतर लखन माने यांच्या हातात पडले ते अवघे 1400 रुपये। बाजारात कांद्याला इतका कमी दर मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं। त्यामुळे लखन माने यांनी एक कठोर निर्णय घेतला। आपल्या पोटच्या पोरासारखं जपलेल्या 2 एकर कांद्याच्या पिकाला स्वतःच्याच हाताने आग लावून देत निषेध केला। त्याचबरोबर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। केवळ निषेध म्हणून नाही, तर जगाचा पोशिंदा आज कोणत्या परिस्थितीतून जातोय हे जगाला कळावं यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं। मजुरीचा खर्चही निघत नसल्याने अखेर उभं पीक जाळण्याचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं। ही आग केवळ कांद्याला लागलेली नाही, तर ती एका शेतकऱ्याच्या स्वप्नांना आणि त्याच्या कष्टाला लागलेली आहे। त्यांचा पेटलेला कांदा पाहून केवळ शेतच नाही, तर आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे। घोडेश्वर आणि बेगमपूर परिसरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा आणि लखन माने यांच्यासारख्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। लखन माने यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।